बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण पहिले. जानकीने धडधडत्या मनाने दारावरची बेल दाबली आणि आत घंटिका निनादल्या. तशी ती मनाशी दचकली. खरे म्हणजे दिलेल्या पत्त्यावरती जेव्हा येऊन पोहोचली तेव्हा वाड्याचा प्रचंड परिसर पाहून ती थबकलीच. वाड्याच्या दिंडी दरवाजातून दिसत होतं सुंदर राधाकृष्ण मंदिर आणि दोन्ही बाजूला 2 मजली वास्तू उभ्या होत्या. तिने पर्स उघडून पत्ता पाहिला. घर हेच होतं. कोणाला विचारावं तर मंदिर अगदी रिकामे वाटत होतं. परत जावं हेच बरं या विचाराने ती क्षणभर रेंगाळली. तर वाड्याच्या दारावर बेल दिसली. त्या घंटिकांचा मंजूळ नाद घुमत होता. पत्ता घेताना एवढ्या भव्य वास्तूचा संबंध सांगितला असता तर आपण आलोच नसतो असं तिच्या मनात आलं. घंटा नाद थांबला. त्याबरोबर उजव्या बाजूच्या जिन्याने एक स्त्री खाली आली आणि अत्यंत नम्रतेने म्हणाली, कोण हवंय आपल्याला? मी जानकी संत. मिसेस सरदेसायांना भेटायचंय. या ना, आत या. पण त्यांना सारे जण माई म्हणतात. सध्या त्या पूजा करत आहेत. आपण थांबाल ना थोडा वेळ? काही हरकत नाही ना? छे, हरकत कसली? त्यांना भेटायलाच मी आली आहे. कुठून आलात आपण? चंद्रपूरहून. बसा हां, येतील ते इतक्यात. आरामात बसा, अगदी संकोच करू नका. सांगते मी त्यांना. असं म्हणून ती घाईघाईने आत गेली. तरी तिच्या सुमधुर आवाजाचा नाद घुमत राहिला. इथली प्रत्येक गोष्ट नादमय आहे की काय नकळे. ती दिवाणखान्यात बसली होती. काचेच्या नळ्यांचा पडदा हलत होता. त्यातून एक संगीत तयार झालं होतं. शिवाय वर टांगल्या झुंबराच्या घंटिका निनादत होत्या. ऐसपैस दिवाणखान्यात गालीचा पसरला होता. एका बाजूला शिशवी पांढरी शुभ्र चादर घालून बैठक तयार केली होती, तर दुसरीकडे तंबोरा होता. त्यासाठी एक बैठक होती. शिवाय जुन्या पद्धतीच्या 2-3 आराम खुर्च्या होत्या. ती बसली होती. ती बैठक मखमली कापडाने सजविली होती. हे सारं पाहत असताना आपण इथे उगीच आलो असं तिला राहून राहून वाटत होतं. काजव्याने सूर्याची आस घेऊन त्याकडे झेपवण्याचा हा वेडा हट्ट होता. आपला नाही तरी कोणी आपल्याला पाहिलेलं नाही तेव्हा चटकन उठून निघून जावं असं तिला वाटलं आणि ती चटकन उठलीही. कंटाळीच ना वाट बघून? मागून शब्द आले. तशी ती जागीच उभी राहिली. मागच्या दारात प्रौढ स्त्री उभी होती. हिरव्या कंच पातळात तिचा गौरवर्ण उठून दिसत होता. भल्या मोठ्या अंबाड्यात घातलेली वेणी चेहऱ्याला प्रसन्नता आणत होती. कपाळावरचं लाल भडक कुंकू ठसठशीत वाटत होतं. नाकातली चमकी चमचमत होती. अगदी पाहत राहावं असं माईंचं रूप होतं. ये बस. मीच आनंदी सरदेसाई. बस मोकळेपणी. काय काम आहे? जानकीने आत्तापर्यंत हजारदा मनात पाठ केलेले शब्द या क्षणी पूर्णतः विसरली. इथ्या वातावरणाचा प्रभाव की काय नकळे. शब्द सुद्धा आठवत नव्हता. घशाला कोरड पडली. माईच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं धैर्य तिच्याजवळ नव्हतं. माईंना तिची ही अवस्था लक्षात आली. त्या हसून म्हणाल्या, अरे तुझे नावच विचारलं नाही. बघ, काय नाव बेटी तुझं? मी जानकी संत. तिची मरगळ कमी झाली. कुठे राहतेस? चंद्रपूरला. आत्ता कशी आलीस बेटी? गाडी तर सकाळी येते ना? हो, बसनी आले. एकटीच आलीस? त्यांच्या स्वरात आश्चर्य होतं. हो, एकटीच आले. तेवढ्यात एक वयोवृद्ध तेजस्वी गृहस्थ आत आले. गळ्यात तुळशीची माळ, हातात रुद्राक्षांच्या मनगट्या, पायघोल धोतर, कोशाला बंगाली शर्ट.
त्या तेजस्वी माणसाकडे ती पाहतच राहिली. जानकी, हे माझे पती श्रीयुत वल्लभनाथ सरदेसाई, दादाजी म्हणतात यांना. तिने हात जोडून नमस्कार केला. माईने त्याने ऐकलेली जानकीची माहिती सांगितली. ते हसत म्हणाले, इतक्या लांबून आलेल्या पाहुण्यांना काही फराळ वगैरे? सांगितलंय मी सरस्वतीला. दोघांच्याही आवाजातलं मार्दव, नम्रता, सात्विकता आणि आपलेपणा पाहून ती भारावली. आपण ज्याच्यासाठी आलोय हे कळल्यावर इतक्या आधुनिक विचारांची स्त्री इतक्या पवित्र मंदिरात कशी आली असं त्यांना निश्चित वाटलं. तेव्हा आपण बोलावं की बोलू नये असा तिला प्रश्न पडला. जानकी, तुझ्या येण्याचं प्रयोजन नाही सांगितलंस. अगोदर फराळ होऊ द्या. सरस्वतीने फराळाचे आणले गरम उपमा, 2 पेढे, करंजी, 2 केळी आणि आटवलेलं दूध. घे जानकी. एवढं? हो, खा. तरुण मुलींना कसला आलाय संकोच? नाही, पण एवढं नको. आपण घ्या की. आज प्रदोष आहे आम्हा दोघांना, आणि आमचं झालंय खाणं. तिने कसेबसे 1-2 पदार्थ संपवले. ती दोघेही तिचे निरीक्षण करीत होती म्हणून तिच्या गळ्याखाली घास उतरत नव्हता. खरं तर भूक लागली होती. हां, आता सांग, तुझं काम काय? अडचण कोणती? मला कळलंय चंद्रपूरच्या सानीकडून की तुमचा मुलगा लग्नाचा आहे. हो, आहे की. मग त्यांनी माहिती नाही सांगितली? नाही म्हणजे श्री सोनी दुसऱ्याला सांगत होते. फक्त तुमचा पत्ता कळला. मी बाहेर आले त्यामुळे माहिती कळली नाही. हे सोनी कोण होता तुझे? कोणी नाही, बहिणीच्या ऑफिसमधले आहेत ते. मोठी बहीण नोकरी करते? हो, मी पण नोकरी करते. मी तुमच्या मुलाची माहिती घ्यायला आले होते. तिने एका दमात बोलून टाकले आणि एकदम तिला हलकं हलकं वाटलं. माई किंचित हसल्या. दादाजी जरा सावरून बसले. काही वेळ शांततेत गेला. जानकीला किंचितही विलंब सहन होत नव्हता. मनातून ती अस्वस्थ झाली होती. पण आपली अस्वस्थता लपवत तिने माईंच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जानकी, तुला कळलेलं खरं आहे. माझा मुलगा लग्नाचा आहे. त्या क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या, हा मुलगा आहे. त्याचं लग्न करून त्याला बायको आणायची असं नाही, तर ती ह्या घराची सून पण व्हायला हवी. माझा मोठा मुलगा महेश BSc झालाय, पण अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा. शिक्षण झालं आणि तो घर संसार ऐहिक सुख सोडून काही वर्ष भटकत होता. आता 6 महिने झाले तो आलाय. ते मंदिर आहे ना, ते त्याच्यासाठीच असल्यासारखं आहे. आम्हा दोघांनाही देवाधर्माचे खूप वेळ आहे. इथे त्यामुळेच अनेक साधू संन्यासी येतात. त्यांच्या चरणधुलींनी हा आसमंत पवित्र होतो. पण लग्नाचा मुलगा कुमार याला मात्र देवधर्माचं मुळीच वेद नाही. आपल्या घराविषयी त्याला आदर आहे, सर्वांविषयी प्रेम आहे, पण देवत्वावर त्याचा विश्वास नाही. त्यामुळे त्याला नास्तिकच म्हटलं जावं एवढा तो देवधर्माविषयी अनभिज्ञ आहे. आता दिसायला आहे 4 चौघांसारखा, जास्त शिकलाही नाही. 2nd इयर झालाय, छोटीशी नोकरी आहे. आता तू जानकी लग्नाचं विचारायला आलीस. मलाही कोणाला फसवून लग्न करायचं नाही. घरी सुब्बत आहे, त्याच्या नोकरीचा पैसाही नकोय. पण जे आहे ते सांगायला हवं. एका प्रायव्हेट दुकानात त्याला 200 रुपये मिळतात. आणखी एक, येणाऱ्या त्याच्या पत्नीचं इथं खूप कौतुक होईल यात शंकाच नाही. पण तिने त्याला आणि आम्हाला सांभाळायला हवंय. कुटुंबात आणखी एक व्यक्ती आहे. बाकी व्यक्ती खूप असल्या तरी कुमारच्या सख्ख्या माणसाची कल्पना तुला द्यायलाच हवी. कुमारला एक बहीण आहे, वेदवती.
14 वर्षांची, पण ती आंधळी आहे. तेव्हा एवढं बोलून त्या गप्प बसल्या. माईने घराचे स्पष्ट स्वरूप सांगितले असं त्यांच्या सात्विक चेहऱ्यावरून स्वच्छ पारदर्शी नजरेतून कळत होतं. दादाजी हातात स्मरणी घेऊन जप करत होते. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांना काही दिसत नव्हतं. तसंच त्यांच्या कानांनाही काही ऐकू येत नव्हतं असं वाटत होतं. कारण माईच्या बोलण्यानंतर त्याने शब्दसुद्धा उच्चारला नव्हता. ध्यानस्थ बसावं तसे ते शांत बसले होते. पण जानकी, मुलगी काय करते? माईने विचारले. मुलगी BCom आहे, बँकेत नोकरीला आहे. शिवाय यंदा ती ग्रॅज्युएटही झाली आहे. बापरे, मग शक्यच नाही. पण शिक्षणाचा तिला गर्व नाही असं म्हणतेस, आणि नोकरीचा, बँकेचा पगारही खूप. संसारासाठीच हे पैसे लागतील ना. ती सारं आपल्या सासूजवळ द्यायला तयार आहे. मग ती नक्कीच कुरूप असेल. नाही, ती कुरूप नाही, 4 चौघींसारखी आहे. मग ती कसल्या तरी लफड्यात असेल. नाही, फक्त ती अडचणीत आहे. कोण आहे अशी ती मुलगी? जानकी संत. काय? माई आश्चर्यानं म्हणाल्या. दादांचीही तंद्री मोडली. त्यांच्या समोर असली जानकी स्वतःविषयी असे प्रपोजल आणेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. सावळ्या रंगाची, मध्यम उंचीची आणि तेजस्वी डोळ्यांची ही जानकी स्वतःहून आली आहे. MCom आहे, बँकेत नोकरी करते, म्हणजे कुठलीच बाजू लंगडी नाही आहे. मग तिने असे काय यावे? त्यांनाही प्रश्न पडला. माई, आश्चर्य वाटते ना तुम्हाला? पण सांगू, आमच्या घरी लग्नाचं ठरवायला कोणी नाही. मोठी बहीण नोकरी करते, तिनेच आम्हाला शिकवलं. माझ्या 2 भावंडांचं शिक्षण तिनंच केलं. एक भाऊ 8वीत, एक 9वीत आहे. वडील नाहीत, आई अपंग आहे. नुकताच पॅरालिसिस झालाय तिला. माझ्या ताईला वाटतं आजवर तिने घराचा भार सांभाळला, आता मी सांभाळावा. तसं तिचं बरोबरही आहे. आम्हाला अगदी लहान सोडून वडील गेले तेव्हापासून आई आणि ती मिळून घरासाठी धडपडत राहिल्या. मी स्वार्थी नाही. मला वाटतं माझ्या पगारातून अर्धा पगार माझे भाऊ शिकताहेत त्यांना परस्पर जावा. माझ्या ताईचं वय गेलं, आता मनात असून ही लग्न होणं कठीण जातंय. माझंही तसं होऊ नये म्हणून. माई, आपण चंद्रपूरला चलावं. इथून 1.5-2 तासाचा रस्ता आहे. माझी बँकेत, घरी, शेजारी, कॉलेजात, लायब्ररीत, कुठेही जिथे जिथे मी जाते तिथे चौकशी करावी आपण. आपली खात्री पटल्यावर सून म्हणून मी आपल्याला आवडल्यावर आपण मला लिहावे. पण जानकी, तुझं सारं पटलंही तरी तुला आमचे कुटुंब पटायला हवं ना. घरी येणारी मंडळी, कुमारची नोकरी, आंधळी वेदवती, घरचं वातावरण, या साऱ्याचा तू विचार कर. मग आम्हाला यायची गरज नाही तर. माई, मला संसाराची खूप आवड आहे. घरात 6 माणसं असावीत असं मला वाटतं. मी थोडी आधुनिक आहे. मला सिनेमा आवडतात, भजन कीर्तनही आवडतं. मुख्य म्हणजे तडजोड करण्याची वृत्ती आहे. पण एखादी दिवशी मुळात जर आवडतच नसेल तर तू इथून जाऊ शकशील. माझा एकच मुलगा, मोठा तो तसा. यांच्याही संसाराचं चाक घसरलं तर मी कोणाकडे पाहायचं मुली? मला माझ्या घरात रांगता कृष्ण हवा आहे. केवळ कीर्तनाने माझं मन भरत नाही. माई, समजा तुम्हाला मी पटले तर एवढं आजच सांगते, तुमच्या घरातून मी अखेरचीच जाईन. तुम्ही मला बोलावं अशी वेळ ही सहसा येणार नाही. मला काही आवडो न आवडो, मी संघर्ष होऊ देणार नाही. फक्त एवढीच विनंती, माझी नोकरी चालू राहावी, निदान माझ्या भावांचं शिक्षण होईपर्यंत. जानकी, तुझे विचार पटलेत मला. पण तू कुमारला पहा.
इतकी धडाडी दाखवलीस याबद्दल कौतुक वाटतं तुझं. आता थांबतेस ना संध्याकाळपर्यंत? नाही, मी सांगून आले नाही. ताई वाट पाहिल. नेहमीप्रमाणे 5 वाजता घरी पोहोचायला हवं. तुम्ही असं करा, त्यांचा पत्ता द्या. मी जाता जाता बघून जाईन. काही हरकत नाही ना? नाही बेटी, तुझी हिंमत आवडली. प्रथमच दादाजी बोलले. त्यांचा आवाज त्यांना शोभेचा नाद मधुर होता. पण जेवून जा जानकी, येईन पुन्हा. फक्त वेदवतीला. हो हो, वेदवतीला पाहायचे ना? बोलावू का? त्यांनी सरस्वतीला वेदवतीला बोलावून आणायला सांगितलं. लग्नाचा व्यवहार स्वतः करायला निघालेल्या जानकीला त्या निरखून पाहत होत्या. त्यांच्या मनात राहून राहून येत होतं, ही तडजोड करायला का निघाली आहे? वय लहान आहे, म्हणावी तशी कोणतीही ओनी बाजू नाही. मग हिला स्वतःला पुढाकार घ्यायची गरज काय? दिसायला सौंदर्यवती नसली तरी 4 चौघींपेक्षा सरस आहे. एक विचारू, राग नाही येणार? माईने विचारलं. नाही, आपण काहीही विचारा. माझं जीवन सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. जाणून बुजून कमी शिकलेल्या, आर्थिक दृष्टीने सामान्य आणि दिसायलाही सर्वसामान्य असलेल्या मुलाशी लग्न करण्याचं प्रयोजन काय? तू थांबलीस, प्रयत्न केलास की अधिक मुलं मिळतीलही, जी आमच्या कुमारहूनही सरस असतील. अगदी बरोबर आहे माई, पण तोवर माझं वय गेलं की अर्थच काय मग? आत्ताच 23 चालू आहे. नोकरी लागूनही 3-4 वर्ष झालीत. आता थांबायचं कशासाठी? आणि सांगू, ते सर्वसामान्य आहेत तर मलाही माझ्या रूपाची कल्पना आहे. पैशाच्या दृष्टीने म्हणाल तर 4-5 वर्ष मी पैसा पुरवणार आहे. आर्थिक दृष्टीने सपोर्ट होईल. उरली शिक्षणाची बाब. लग्न मला शिक्षणाशी करायचं नाही. आपल्या बोलण्याचा रोख मला कळला. आपण केव्हाही या आणि माझ्याविषयी माहिती काढा. माईंना तिच्या बोलण्याने समाधान झालं. तरीही कुमारसाठी इतकी शिकलेली बायको नको होती हा विचार त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. देवाला कौल लावून काय ते ठरवावं या विचाराने त्यांना समाधान झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.